कथेचं नाव आहे वारकरी. डॉक्टर आनंद यादव लिखित खळाळ या कथासंग्रहातून ही कथा आहे. तर त्याचं अभिवाचन. काळूख मिट डोळ्यात वाट घातलं तरी ते दिसायचं नाही. पावसाचं थेंब असल्या काळुकात टपटपायला लागल्या. गुमा टपटपून काय करतात कुणाला दखल या काळुकात. एवढं असत्या ह्या वक्ताला दांडग असल्या गत वाटत्या. लुटून नेल्या गत गाव गपगार झाले. थेंब ऐकत बसलंय. कुठे तरी दिसणाऱ्या चांदण्याचे डोळे टवकारून. काय दुनिया असते ही. झाड नाही, झुडूप नाही, घर नाही, माणूस नाही, सण अंधार. वर भूताचं तुकडं झाल्या गत झिपुर ढग आणि अंधारात माझा बी मला बी न दिसणारा मी. हाताला अंग लागतंय, पायाला घुंगड लागतंय, डोळं लुकलुकताना पापणीला पापणी लागते म्हणून मी हाय म्हणायचं. जाऊ दे उद्या ढगातल्या ढगात दिस उगवेल. पाटच उठून पंढरीची वाट झाली पाहिजे. त्या बिगार वाट वसरायची नाही. 25 का 30 मैल हाय इथनं पंढरी. इठाला सगळं व्यवस्थित आहे. 2-3 जेवणापुरतं जरा आहे. हे झाल्यावर तिथल्या तिथं मग काहीतरी बघायला येईल. लई कुठं न्यायचंय. हेच या पावसात जपायची पंचायत. पोतेच्या तळाला घालून ठेवावं लागतंय. बारक्या डब्यात झुणक्याचं पीठ आहे. पाणी वतायचं आणि पातळ झुणका करायचा. भात कालवाय काहीतरी पातळ झालं म्हणजे झालं. काय करणार तर चटणी मिठू मात्र भिजलंय. पावसाने मिठाला पाणी सुटलंय. दुसरा कुठला तरी कागद बघितला पाहिजे. चटणी बी फडक्यात बांधली पाहिजे, नाहीतर ती बी भिजून जायची. 2-3 चिपटी तांदूळ 5-6 दिवस सहज पुरतील. कुणाला एवढी भूक लागते. 2-2 दिवस चहाच्या पाण्यावर निघते. पचतच नाही तर खाणार काय. आणि काय बरं बायात काय खायची गरज नाही. पावसाळा हाय तसल्यात अनवाणी वारी करायची. पायात घरचं हायतरी कुठं घर. कांबराच्या घोंगड्याची पोट डोक्यावर घ्यायची. हातरायचं पटकुर बी पोत्यात कोंबावं लागतं. थंडीचं दिवस आहे. निवारा मिळतोय न मिळतोय कुठं बी उपयोगाला येईल. मध्यान्ह झाली वाटतं. दुपारा आडवा लागली. ऐकून म्हणत्या पण ऐकू येते त्याला काय करायचं. वाईट होतंय. काय वाईट व्हायचं आहे आता माझानी. घर बघायला गेलं तर ह्या साली पंढरला जायला मिळेल असं वाटत नव्हतं. मागच्या सालीच वाटत होतं आपली माती आता 5-6 महिन्यात वैकुंठाला जाईल. पण अजून कर्म दशा सोडत नाही. हाडं लावण्याला तयार नाहीत. एकमेकावर जशी रचल्या तशी बसल्या. लडबडत्यात खडबडत्यात पण ढासळत नाहीत. इठाला आत्ताच्या बघा आज गेल्या साली अंग जास्त दुखत होतं. आता पायांचं एरड आत्ताच्या बरात जास्त सुकलं होतं. इड्यानं बोट कापलं होतं तर रागात झालं नव्हतं. कुठलं येईल आटून गेलंय समजा फिरून. पांडुरंग कसं जागी होतोय कुणाला दखल. अन्नाचा कण बी 2-2 दिवस पोटात नसतोय. आणि पावसाळ्यात तर इकडनं खाल्लं की तिकडनं बुलकाडत नाही. ह्यासाठी पाऊस जरा मांडा. मिरग्या रोगाने किती मला ढोल मिली आमचा. गावंदरीकडनं गिधाड आणि कुत्री उचलून लागल्यात. 5-50 झाड सोडून टाकले तिकडे. झाडाचं सापळं बी तसंच पडल्या. म्हातारी कोतारी दर्मिकरी नारोगी बरीच इटा म्हणायला लागल्या. ह्यो महिना तरी यमराजाला सणागत वाटतोय. आम्ही बी जगलो तर जगलो नाही ते खाल. आता मोठी तारखेत आली. पण पंढरीला जायचं. विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं. 8-10 दिवस राहायचं. ते ध्यान दरबार बघितल्या बिगार मागे फिरायचं. 28 युग इंटावर उभा आहे तो. शेजारी रुक्मामाय चंद्रभागा आंघोळी करत बसल्याने कुंडली चोकोबा नामदेव सकुबाई
समजा संतांचा मेळा. दिंडीला दिंडी थटून उभी राहिलेली, दिंड्याला येणा, माणसाला माणूस हळू 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 थोडस रक्त्याला विठ्ठलाच्या पायाजवळ जात्या. मुंग्यांच्या रांगवाणी माणसांची रांग, हरिनामाचा गजर, बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम. तर वाटते तो माणसाचा दर्या बघून गल्ली गल्लीला कीर्तन पडलेली असतात. जिकडे तिकडे विठ्ठल जगात असतोय, कीर्तनाला येऊन बसतोय. चंद्रभागेला भक्तीचा टोला आलेला असतो. वर्ण पाऊस पाणी आभाळ धनी पडत असतो. त्या पावसात भिजणारी पताका आणि वारकरी उधळण. पावसाचा गजर, माणसांचा गजर, माणूस माणसाला थडकून गजर, लाटा लाटाला थडकून हरिनाम हरिनामाला समधी पंढरी जाऊन ठाले ठाले ठाले. समधीकडे नुसता पाऊस, माणसांचा, हरिमानाचा आणि वर्ण मेघराजाचा. पण या पावसात राहायचं कुठं पंढरी? या भक्ताला पैसा दिसत नाही, ते 4-5 रुपये किती दिसतो ना. राहण्यासाठी एकेका आकणाला 3-3 रुपये रोज कुठलं द्यायचं होतं? पाऊस आभाळ गळ चालल्यावानी चंद्रभागाचं वळवण पाण्याखाली बुडून गेलं असं. मुंगी राहायला कोरडी जागा नसेल शिल्लक तिथं. ही आषाढी वारी तर भरेल का? पाग झडून माणूस येतोय. कुठल्या तरी घरवाल्याला गाठावं झालं. आता पाया पडून देवाचं दर्शन होईस्तोवर आसरा घ्यायचा. देव बुद्धी देईल की त्याला, पण त्याचं बी धंद्याचं दिस असत्या. पंढरपुरातल्या माणसांनी वारीचं दिस म्हणजे धंद्याचं दिस. 4 पैसे कमवायचं, सालाची कामगिरी करून ठेवायची. देवाला माणसे येतात आणि हे धंदा करतात. वारकऱ्यांच्या भक्तीवर ह्यांचा धंदा, देवाच्या भावनेचा इकरा करतात. उतरणाऱ्या दर गड्या मागे 4-4-5-5 रुपये घेतात. त्या देवाच्या मूर्त्या तागडीत घालतात आणि वजनावर विकतात. तुळशीचा माळा वारीच्या दिशा 4 पैसे मागच. उकिरड्यावर पडलेला कोळसा जळत्या ती भक्ता म्हणून विकतात आणि आम्ही ते भक्ती भावाला लावतोय. हिना टाळ बुक्का तुळशी माळ द्याव समज बाजारात मांडल्या. ढिगावर ढीग घालून ठेवलेले सगळे एकातच. बावल्या, चमचे, बटन, सूर्या, कोयत, चाकू बी त्यातच आणि देव तुळशी माळ टाळ बी त्यातच. काय आहे देवाच्या दारापाशी तर देवदर्शनाची इकरी मागल्या दारानं चोरावून नेल्यागत नेत्यात आणि सरकशीतला वाघ शिवाला तर हत्ती घोडा दाखवून आणल्यागत तरत्यात. देवाच्या वारीचा सवाल मोठच्या दाराला मागच्या दारानं देवाला घातलेला हार फिरून विकायला लागते. बारकी बारकी पोरं कोणाच्या बी गटारीकडच्या दगडाला शेंदूर लावत्यात, हार घालत्यात, चिरमोला लाह्या टाकून देव हाय पैसा टाका, देव हाय पैसा टाका म्हणून धंदा करत्यात. आणि रातचं जाऊन सिनेमा तमाशा, प्रत्येक वारीत हमखास चोऱ्या, गुंड मावाल्यांची सोगी, मठातल्या भानगडी, दागिन्यापायी गळ दाबून मारलेलं, तळ घरातलं खून. देव हाय का हे कुणाला तर कसं मनाचा ठेव देव असता तर मी ह्या दशेला का आलो असतो? काय मला समजाने फसविलं असतं आणि भीक मागायला तर का लावली असती? माझा मीच मला वारकरी म्हणतो. जग काय म्हणते कुणाला धकेल? काय फरक आहे माझ्यात आणि भिकाऱ्यात? भगवंताला धुळदान केली की माझी उत्पन्न होत, उत्पन्नाला बघून म्हणेन अनेक दिन होती. दारातला गेल कोण हातात सोन्याची अंगठी घातली होती. एवढा सायास करून पद्मी निघत बायकोला ठेवून भीती कापळून गेली आणि चुलत्याला मी असंच इंगा दाखवला. बासारखा वाटला होता. एका पायाने पांगड आहेस, बायको पळून गेली. पोटाला कोण घालत तुझ्या? पोहात नाही, पाळ नाही, मागा पुढे एकटाच आहेस. राहा माझ्या, मी घालतो तुझ्या पोटाला. असं म्हणून मला ठेवून घेतलं. डोळं राखायला लावली, त्यांची शेणं घाणं काढायला लावली. गड्यांच्या सकट बरोस्तर काम केली.
राखणी केल्या, डोळ्यात तेल घालून झोपा केली. का तर चुलता आहे, बा काय आणि बाचा भरत आहे एकच असं वाटलं. परवानडावर गेला, पाया पडाय जाऊन पाय धरलं, श्वासघातानं वर उचल. बोलता बोलता कागदावर कवा टाकून घेतला, कुणाला ठाव. जमीन माझ्या पोटा पायीवर ठेवली म्हणून माझा हिस्सा काढून घेतला. अरे गेला मातीत खरं, आता त्याच्या पोरा बाळांच्या घरावरनं बी गाडवाचा नांगूर फिरायला. चांगल्यानं मरायचे नाहीत ते. देवाला हे कसं बघावतंय. देव असता तर माझं बापड्याचं एवढं वाटलं विष्ट गप्प बसला असता काय. 4 खून पचवून एवढाचा गुंड्या सुख समाधानात मेला. तुला कुणी बी हात लावला नाही. मेल्यावर फुलाच्या ढिगात नेला आणि आमचं कुठेतरी वळचलीकडला मड पडायचं, कुत्र भंगून जायचं. बेवारशी म्हणून म्युन्सिपाल्टीच्या डब्यात मसनावर जायचं. देव असता तर हिच्या हाताबाहेर किंवा पडलं असतं. चन्न गोंडची इचून गेली असतील. ठालाय जाऊ दे तिकडे, त्यांचं मन त्यांच्या संग आणि माझं मन माझ्या संग. त्यांच्या मनात सुख होतं का दुःख होतं तर म्हणजे काय ठाव. मी असा कंगाल झालो म्हणून देवाच्या धन्य लागलो. फक्त समजा आलं. आणि ही का समधी माणसं खुली सांगितली किती पैसा खर्च करतात. पेरणी पाण्याचं दिस असून ती देव दर्शनाला येतात. दाटणी मिटणीतनं चेंगारत्यात, धडपाडत्यात, देवाला बघून धन उधळत्यात. मन येडं होतंय त्यांचं. जीवासारखा आपल्याला पैसा उगच उधळत असतील काही माणसं. आणि ज्ञानबा तुकाराम का खोट सांगते यार. रेडा बुडवला ज्ञानदेवानं आणि तुकारामाचा अभंग नदीत बुडवलेलं वर आलं की चिखला जुळवलेलं गोरा कुंभाराचं द्वार साजीवन झाले. ढालाय काय माझं हे मन. शेत खाणार शेत खा. चुकलं बाबा एखादा तो भातोबा पांडुरंगा. मी माझ्या पंढरीला भक्ती भाव घेऊन येतोय तेवढा नाहीसा करू नकस. तू आस नाहीतर नास. तुझी मुळात ठेवून त्या देवळा दिसू दे रे बाबा. सगळी दुनिया तुझ्या पायावर डोसकं ठेवून जाते. तिथं माझं बी डोसकं टिकवत. दुनिया ऐडी असेल तर मी बिघडा. दुनिया शानी असेल तर मी बी शाना. देवा असू दे नाहीतर नसू दे. दुनियेच्या वाळवंटातला माझा खण तसाच त्या दाटणीत राहू दे रे बाबा. आणि दाटणी संग मला जाऊ दे. इकडून पडायला ग ढगा ऐठा हायस बाबा. तू हायस समधीकडे हायस. माझ्या वाद्याच्या मनालाच पाप चाललं. देवा नगर येता संशयाची शान कालवायची वासना. तू हायस असं आज पत्र वाटत आलं. म्हणून कसा बसा जगत आलो. आता वाचा बंद कर. तुझा गार हात पाठीवर फिरवून वैकुंठात खूप मला वाट चालवत नाही. आता तरुणपणात 30 मैल 4 तासात चालायचं. आता चालणंच होत नाही. जीव मेटा कोठीला आलाय. काय आशा नाही. तू प्रसन्न व्हावंस ही बी वासना नाही. आता जीवाची वडाताण करून तुला भेटावं एवढंच वाटतं. सपील होता मला. हाडं कातर जीव पास जाऊ द्यात आपापल्या घराकडे. लई दिवसासाठी नांदते एकासाठी. तुझ्या पायाजवळ त्याची वाटणी करत. लाज जाईल, राग जाईल. दिवा इजून थंडगार 60 साल उघडं राहिलेल्या डोळा आता ठकल्या. निवांत पाणी निसू देत. विठ्ठला एवढी हाक आता ऐक. धन्यवाद.